ती का झालं मॅटर, आपलं दैवडकर गुरुसिद्ध महाराज त्यानं विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलंय महाराज पाठशाळेच्या नावाखाली. 3 विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झालेलं आहे. नमस्कार महाराज. नमस्कार. सांगा. काय चाललंय? काय नाही, निवांत. का चालू? काय का बारशेचं कांड काय का झालंय? हा, का झालंय मग? काय असेल तुम्हाला? का झालं म्हणले? केलता महाराजांचा पण ते आलता फोन. ते मुलं नव्हती का? हा हा, मुलांना शारीरिक हे केलं. बरोबर, लैंगिक शोषण म्हणा की. लैंगिक शोषण ते सगळं सापडलं. 5-6 मुलांची तक्रार, त्यांची म्हणजे मेडिकल वगैरे झालं. काढले त्यांना महाराजांना मठातून. जे आलते 5-6 जण बरोबर मठातून काढून पाठवले. आता कुठे केदारला गेलं तर विचारलं कुठे पाठवलं, तर म्हणले बोलून नाही केदारला गेले म्हणले. ते आता केदारला कशाला मारायला जाते तिथे त्याच्या बाहेर? थंडी त्याची का म्हणला केदारला पाठवलं नाही? काय रे असं कसं केलं ह्या माझा का अक्कल ह्याला? लय दिवस झालं चाललं होतं. ते पोरांना तक्रार यायला लागली ना. आई वडिलांच्या लक्षात आलं. मुंबईचे एक पोरगा आहे. अजून 2-3 आहेत कुठले. बरोबर. त्याने शारीरिक त्रास लागला. काय विचारल्यानंतर मग सांगितलं तिने आई वडिलांना. मग ते मेडिकल वगैरे झाल्यानंतर कळालं वाटतं काहीतरी. मेडिकल केलेत मग का पोरवाचे? असं त्यांनी आई वडिलांनी केलं होतं. ते बोललं म्हणजे केलं, केसू दिले नाही. आहे तिथंच केलं, स्टॉप केलं. म्हणजे वेज कशाला बदनामी, आपल्या समाजाची बदनामी होते म्हणून चुकला. मोठी चूक केली माझ्याने. अहंकार म्हणले. मला काय फोन केला नाही, काही नाही, काय म्हणलं नाही मला. खूप मिस झालं पण बोलणं, भयानक झाले. म्हणजे खूप म्हणजे 10 मुलं हे आहेत शारीरिक शोषण. अरे बापरे. 10 मुलांचं. एवढं कसं काय नालायकपणा केला होता? 4-5 लोकांचा त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांनी घरी असं का करतोय म्हटलं, काहीतरी सगळं सांगितलं वाटतं आई वडिलांना त्यांनी. आणि बारकी पोरं सगळीच आहेत. बरोबर आहे, सांगणारच किंवा नावीला जा पोरवाचं का. आणि जास्त त्रास व्हायला लागला ना, मग काय तर झालं वाटतं. ते काढलं मठातनं बाहेर काढले त्यांना. कुलूप घातले मठाला सध्या. मग पुढे काय म्हणलं महाराजाला? काय बोलला का नाही? आता काय करायचं पुढे? काय जगद्गुरूंना विचारून काय जगद्गुरूला बोलावं लागेल ना. मग त्याला आता काढून टाकावं लागलं. असं कसं होतं तिथे? बार्शीतले तर ठराव पास केले सगळ्यांनी. शिवाचार्यांनी त्याला काढून टाकायचं म्हणून. बरोबर आहे ना. मग का मूर्ख माणूस आहे शिवाचार्य राहून त्याच्या बाद? अवघड आहे असं. मग पण काय कुठं तरी यायची काय ते गावाचं नाही. कळायला पाहिजे त्याला, का अक्कल नाही का? आपण जन्माची पोर आहे ते. असं काय अवघड होते ना सगळीकडे. खूप मोठा गुन्हा होणार तो. ह्याला हे बेलच नाही, ह्याला जामीनच नाही अशा गुन्ह्याला. मग केलं तर काय होईल सांगा? कशाला उगीच आपल्या समाजाची बदनामी होत्या. तरी बी अजून सांगता येते, शेवटपर्यंत कुणी बी जाऊ शकते पोलीस स्टेशन मध्ये. कुणी बी कंप्लेंट दिली तर होते. त्याला का असं नाही करणार? असं कुणी बी दिली तर कंप्लेंट तिथं होते, कारवाई. त्याला का नाही, ते मिटवलं, सगळ्यांना सांगून समजावलं वाटतं. कुणी बी कंप्लेंट दिली तर होते, त्याचं का नसते. शिवाचार्यांना सगळ्यांना फोन करणार आहे म्हणला. जास्तही करू नका, ताणू नका. काय बारशे सगळं शिवाचार्यांचं मत आहे, तो तिथे नको म्हणलं. करा तुम्ही ठराव पास करा, जगद्गुरूंना द्या म्हणलं पत्र. करा फोन, तुम्ही ठराव पास करा. बारशे शिवाचार्य सगळ्यांनी मिळून एकत्र ठराव पास करून जगद्गुरूंना पत्र द्या म्हटलं. तिथे नियुक्ती करा, त्यांचा राजीनामा घ्या तिथल्या जागेवर. म्हणलं तुम्हाला काही कळालं असेल. काय चाललं अजून? काय नाही बघा, निवांत. का पाऊस पण झालं काही नाही? पाऊस नाही, ऊन आहे भयानक. बघा फोन करायला, मला काय माहितीच नाही त्याच्या बाळाला. त्यानं सगळं केलं, मिटवलं ते सगळं. बरोबर. पुण्याचे 2-3 जण आहेत, त्यांनी मिटवले. चालतं, ठीक. हॅलो, नमस्कार. बोला. ते आपल्या कॉलवरती आमचे नाही का, तुम्हाला मी मगाशी बोललो बघा, ते जगद्गुरु पर्यंत हा विषय गेला पाहिजे खरं तर. नाही, मी आता डायरेक्ट जगद्गुरूला बोलणार आहे. ताई बोला. हॅलो. हा ताई बोला. हॅलो. हा ताई बोला ना. ते म्हणून आहेत.
नाही मी जगदूरला फोन केलो होतो. जगदूर झोपलेत. आता 5 वाजता फोन करणार आहे. मी सांगून ठेवलंय तिथं. फोन करतो म्हणले जगदूर मला. मी नेमकं का झालंय म्हणजे मला बी जरा डिटेल बोलता येईल ना, जगदूरला सांगता येईल मला. हॅलो. जगद्गुरूंना सांगून काय होणार आहे याचं मला पण टेन्शन येते. नाही म्हणजे अशा मूर्खापासून तर त्यांनी सावध राहतील ना. त्यांना बी माहिती पाहिजे की नाही ते सांगा तुम्ही. हा, त्यांनी एक आपला माणूस म्हणून त्याला जवळ केले ना, हा असा नालायकपणा करतो म्हणजे किती चुकीचं आहे सांगा तुम्ही. हा, चुकीचं तर आहेच हे. चुकीच्या गोष्टीला समर्थन नाही करायचं. आणि कसं आहे सांगू का, ही सगळे अज्ञान मुलं आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो मी. हा, होय होय. अज्ञान मुलावर तुम्ही वैदिक पाठशाळेच्या नावाखाली असं लैंगिक शोषण करता, चुकीचं आहे नाही. हो, चुकीचं तर आहेच. हा, किती मूर्खपणा आहे तुम्ही सांगा. सगळं आपली बदनामी जंगम समाजाची तुम्हाला सांगतो मी. हा, हो, बदनामीचा तर विषय सोडा. माझ्या मुलाची अवस्था इतकी बेकार झाली. हा, तो म्हणतो आई मी लिंग त्याग करतो. मला काय मिळालं सगळं करून एवढं. नाही कसं आहे तुम्ही कसं आहे, तुम्ही चांगल्या भावनेने ठेवलात बाबा. एक शिवाचार्य आहेत, एक चांगलं संस्कार देतील म्हणून तुम्ही चांगल्या भावनेने ठेवलात. पण हा तो दुरुपयोग केला ना विद्यार्थ्याचा. हो, काय झालं या अगोदर सुद्धा असं घडल्यानंतर यांनी एक वॉर्निंग देऊन ठेवलं होतं. बरं. हो, ते सांगा. ऍक्च्युली माझ्या मुलाची ही पहिली घटना नाही आहे मुलासोबत. हा, हे आधी पण झालेलं आहे. बरं. आणि माझ्या मुलाने सांगितल्यामुळे हे सगळं होतंय हे बाहेर कळालंय. हा, बरोबर आहे. आणि कोणीच डेअरिंग करत नाही, कोणीच. अहो तुम्ही त्याच वेळेस तुम्ही मला फोन करायला पाहिजे होतं. आता म्हणून एक मुलगा आहे मोठा, 12वीच्या म्हणजे वयाचा मुलगा. तो डेअरिंग नाही करत आहे. माझा मुलगा तर लहान आहे. पण त्यांनी सांगितलं, डेअरिंग केली त्याला. मी बोललेली की माझ्यापासून कुठलीच गोष्ट कधी लपवायची नाही तुम्ही. नाही आता कसं आहे का, आताही मी डायरेक्ट जगदूरला बोलणार आहे. मी अशा गोष्टीला समर्थन करत नाही. आणि मी काय करतो तर माणसाला क्लिअर माहिती आहे. करा ना तुम्ही. लक्षात घ्या. अहो ती लहान बाळाशी तुम्ही खेळता. त्यांनी विश्वास टाकला आपल्यावर संपूर्ण. हा, मला आता म्हणतात ते की विश्वासासाठी मी काय करू मला सांगा. मुलाला परत पाठवा. मी त्याचं भविष्य खराब केलं असं तुम्ही म्हणताय ना, मग मी त्याचं भविष्य परत करून देतो. श्रेष्ठ होईल तो. तर तुम्ही मला काय सुचवा की काय विश्वास देऊ शकतो मी. विश्वास त्याने ह्या गोष्टी बोलायलाच नको त्या नालायकानं. तुम्हाला सांगतो मी. हा, शोभताय का अशा गोष्टी बोलणं. हा, तुम्ही पहिली वॉर्निंग दिली असताना परत हा चूक करतो म्हणजे किती मूर्खपणा आहे. ते मान्य करत नाही ना, दुसऱ्यांदा चूक केली ते. दुसऱ्यांदा चूक झाली हे मला कळवलं लगेच मठातून मुलांनी. पण ते मान्य नाहीच करत. नाही ही आता मी डायरेक्ट जगदूरला आता बोलणार आहे. जगदूरला मगाशी फोन केलं, झोपलते त्यांनी. आता 5 वाजता उठते तर मला येईल कॉल त्यांचा. मला कॉल येते, बॅक कॉल करते त्यांनी. कारण कसं आहे त्यांना बी माहित पाहिजे बाबा अशा शिवाचारला त्यांनी समर्थन करतात. चुकीचं आहे ना. सकाळी बोलणं झालं, बोलणं झालं, असं सगळ्यांशी बोलणं झालंय. पण प्रत्येक जण येऊन मलाच विचारतायत माझ्याच मुलाचं नाव होते पुढे. आणि महाराजांना मी सोडलंय असं नाही. महाराजांना मी माझ्या बाजूनी रोखठोक त्यांना बोललेली आहे कुठल्याही शब्दात. कारण मी कुणाला माफ नाही करणार. आयुष्य बरोबर आहे ना. बरोबर. आज कसं होतंय ते सांगा तुम्ही. चुकीचं आहे ना. चुकीचं म्हणलं मी काय करू शकते ते मी केलंय. त्यांना लाजीरवाणं वाटत तोपर्यंत एवढं मी बोलले, त्यांना सुनावलंय. आज पण मी शेवटचे त्यांना मेसेज केले, त्यांच्यावर त्यांचा रिप्लाय आला की परत पाठवा तुम्ही. मी सत्याचं आम्ही काही बदनामी. मी म्हटलं माझी बदनामी करताय का तुम्ही. अरे परत पाठवा म्हणाला, त्याला मूर्खपणा आहे. त्यानं परत पाठवा म्हणायची अवकाश करते म्हणून बदनामी अफवा पसरवली. माझ्या नावाची बदनामी, तुम्ही सत्याची बदनामी करताय का म्हटलं. सुनावलं तर ते म्हणले सत्याची कोणी बदनामी नाही करू शकत. मी तुमची तर करू शकत नाही. मनात पण कल्पना आणणार नाही अशी. तुम्ही मुलाला पाठवा. मी जर केलंय ना तर मी ते करून देतो व्यवस्थित. तुम्ही त्याला पाठवा माझ्याकडे. काय तुम्हाला
सुचवा की कसा विश्वास मी देऊ. अहो तसं नाही, त्या मुलाच्या मनामध्ये दहशत बसल्यामुळे तो मुलगा कसा येईल? हा अहो तो जायला पण तयार झालेला पहिला. हा त्यांनी माफ पण केलेलं. 4 दिवस मला कळून नव्हतं दिलं त्याने. हा पण तिथे परत घटना झाली दुसऱ्यांदा तिथे हा. असतानाच तो परत तुझ्या बरोबर झालं. हा. म्हणून त्याला सहन नाही झालं. हा म्हणून त्यांनी मला सांगितलं. हा आता आम्ही घरी त्याला आणल्यानंतर हा. आम्ही वॉर्निंग दिल्यानंतर पण परत झालं. हे पण का मूर्खा माणूस, तुम्हाला सांगतो मी, हे पद्धत झाली का काय हो? हा मग आम्हालाच धर्माची भीती आहे का? आम्हालाच फक्त बदनामीची भीती आहे का? हा शिवाचार्यांना भीती पाहिजे का आम्हाला? पाहिजे 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 हो. भीती नाही, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुमच्या विश्वासावर मुलं पाठविलात. हा आणि ठीक आहे, एकदा कसं आहे हो का, तुम्ही तुझं नाव खराब होईल. काय खराब व्हायला? काय आम्ही काय केलं खराब व्हायला? काही उलटा उलटा चोर कोतवाल को डाट म्हणल्याने काम आहे. माझा मुलगा म्हणतो कुठलाच स्वामीशी बोलणार नाही, माझ्यासाठी काय केलं कोणी? ऐक, तुला कोणी असं याबद्दल हॅलो. हा बोला बोला. हा काम. हॅलो. त्यांचा आवाज अडकला. हॅलो. नाही, तुम्हाला कोण फोन केलता का? दुसरे कोणी प्रेशर तर आणलं नाही ना तुम्हाला असं काही करू नका? नाही प्रेशर नाही कोणी आलं. ते प्रत्येक स्वामी प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या विचाराने एक एक सांगतात ना. नाही नाही, खरं आहे. तुम्ही कसं आहे, मागच ही घटना झाल्या मला फोन कर, जगदूरला सांगितलं होतं. जगदूर त्याला समजावून सांगितलं असतं ना त्या शिवाचार्याला, बाबा तू विकास का केलाच म्हणून. कसं आहे, त्यांनी तो आंध्राचा आहे त्या व्यक्तीला आणून पट्टाभिषेक जगदूरनी केलेत ना का? जगदूरनी तिथं मध्ये. बरोबर. हा मग त्यांना आपण बोलायला पाहिजे ना, महाराज काय चालू आहे, तुमचा माणूस असं करतोय. बरोबर. हा रिटर्न 2 बरोबर नाही नाहीये. रिटर्न 2 हवे. हा बरोबर. जगद्गुरु काय करणार नाहीत म्हणे. नाही, जगद्गुरु त्यांना झापतील, बोलतील. जगद्गुरु तुम्ही असं समजू नका मी जगद्गुरूला खूप आता खडसवणार आहे, लक्षात घ्या. मला मी रोखोक बोलतो, कुणी जगद्गुरूला भेट नाही, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. हा कारण ही चूक जगद्गुरूच्या ह्यांनी अशा माणसाला कसं काय त्याला काही, अशा माणसाला कशाला तुम्ही पुढाकारपणा देता तुम्ही? हा जगद्गुरु सगळे म्हणतात एकदा माफी सगळेच देणार. हा नाही झालं की आता एकदा तुम्ही स्वतः माफी दिलात ना, तुम्ही एवढं मोठं मन केलं खरं तर, तुम्हाला सांगतो मी. हा कोण माफी केला जो पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट दिली तर 12च्या भावात जाईल ना, तुम्हाला सांगतो मी उद्या. हे माहितीच आहे की सगळं. आता ही सगळे पोरं अज्ञान येतं, हे अज्ञान लोकांवर असं केलं उद्या 12 भावाच्या आता उचलून येतील त्याला पोलीस, तुम्हाला सांगतो मठातून एक फोन केल्या गेल्या. हा पण ही उगा आपल्या जंगम समाजाची पुन्हा शिवाचार लोकांची बदनामी होता म्हणून आपण घाबरायचं, तुम्हाला सांगतो मी. हा पण ह्या नालायकाला अक्कल पाहिजे की नाही, तुम्हाला सांगतो मी एवढं. ह्याला किती वर्षापासून सोडलात तुम्ही त्यांच्याकडे मुलगा आता? हॅलो. 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 हा नमस्कार, आपल्यावरती आहेत. हा काय म्हणलं? हॅलो. नमस्कार. हा ताई, आशीर्वाद. नमस्कार महाराज. का चालले बरे? मला एवढं सांगितलं काही असं असं झालेलं आहे, तुमच्या कानावर आलं असेलच तर म्हटलं बाकी काही नाही, जगद्गुरू समोर सगळ्यांना समजवावं. पण आमच्या इकडच्या सगळ्या लोकांचं म्हणणं जसं आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना कुठेही बसू दे, फक्त महाराष्ट्रात नको. ही एकच आड, बाकी जगद्गुरू सांगतील ते सगळं आम्ही मान्य करणार. कोणतं म्हणता? हा म्हणजे का आता म्हणलंय? आता सगळ्या महाराष्ट्रात ना, कोकणात ना, मुंबईत ना जेवढे शास्त्रीगण आहेत, आपलं पौरोहित्य करणारे समाजातले काही ठराविक घटक आहेत. बरोबर बरोबर. त्यांचं म्हणणं असं आहे फक्त महाराष्ट्रात नको, तुम्ही जगात कुठेही बसवा, आमचं काही म्हणणं नाही. आणि पहिली गोष्ट एवढी एक सगळ्यांची माफक मान्य, बाकी जे जगद्गुरू म्हणतील ते आम्ही ऐकायला तयार आहोत. बरोबर आहे ना. आणि कारण असे शिवाचार्य बनणे नाही. जगद्गुरूंनी 32 वर्ष त्यांना बनवले. जगद्गुरू चक्क रडले की 32 वर्ष मी आता घातली, आता माझ्याकडे बोनस आयुष्य, माझं 72 वर्ष वय चालू आहे, आता मी परत असा हिरा घडवणं शक्य नाही. आणि त्या ह्याचे अनुसरून आणि त्यांच्या मतातून काय येतंय ते त्यांनी समोर येऊन सांगावं जगद्गुरूंनी. जगद्गुरूंची आज्ञा शिरसावंद. काय
मी असं काही म्हणायचं असा विषयच नाही, इतकी मोठी मी नाहीये की तुमच्या सगळ्या गुरु आज्ञे पुढे पुढे जावं. सगळ्यांचं मत हे मी बोलले. बरोबर आहे. तो मी सपोर्ट करू लागले म्हणला अयोध्या सोमनाथ काय काल म्हटला रिपोर्ट करू आहेत म्हटला मला काल त्यानं तो सोमनाथ मुंबईमधून. माझ्या गुरुलिंगा शपथ अशी गोष्ट नाही. माझं हेच वाक्य कायम आहे, गुरु आता हिरा असा चालाशू शकत नाही, त्यांनी कुठेही बसवावं, त्याच्याबद्दल सगळ्यांच्या बाबतीत दुमत नाहीये. जगद्गुरु देतील ती आज्ञा आम्हाला शिरसावंत. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना महाराष्ट्रात एंट्री असते, बाकी त्याला कुठं का करणार. बरोबर आहे ना, आपल्याला का एवढं एकच वाक्य माझं लास्ट पर्यंत आहे. सगळ्यांचं जे मत आहे ते समाजाला सोडून माझं मत नसणार आहे. आता वयाची 65 घातल्यानंतर अख्ख्या समाजाला सोडून मी कधीही राहू शकत नाही. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. समाज हे माझं सर्वस्व आहे. आणि करण्यामध्ये विद्या आहेत. मी तिला सांगितलं जातीसाठी माती खायची काय. माझा धाकटा मुलगा बॉम्बे इंडियन टीमचा मॅनेजर आहे. बरोबर. ती एक नंबर मैत्रीण होती. ती जर तू करून आणली तर मी ट्रेन खाली जीव देणार. जातीसाठी माती खायची. बरोबर आहे ना. मुलांनी जातीतल्या बायका करून जातीतली जण सगळं व्यवस्थित आहे. दररोज लिंग पूजा करणारी, रुद्र करणारी माझी मुलं आहेत. नाही, बरोबर आहे. ती आचरण संस्कृती आपली पाहिजे ना, महत्वाची. माझ्या घरात सगळे दररोज शिवपूजा करतात, ते पाणी पिणार नाही. लिंग पूजा झाल्याशिवाय आम्ही जंगम आमची संपूर्ण प्रत्येक गोष्टीत आम्ही आमची जबाबदारी समाजाच्या बांधिलकीत पूर्ण पार पाडतो. म्हणून आम्ही काही एखादं वाक्य बोलू शकतो, पण समाजाच्या पुढे नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. तरी सुद्धा जगद्गुरूंनी समोरून काय ते आज्ञा करावी. नाही, बरोबर आहे. त्याने सारासार सगळं विचार करून सांगावा ना, मग त्याला आपण निर्णय देता येईल. हो हो, चालेल, ठीक आहे. हो, चालेल. अशी हॅलो साष्टांग नमस्कार. मला बोला मग. का चाललंय, काय तब्येत बरी आपली? तर का चालू लिखाण सध्या झालं का? पुस्तक कंप्लेंट नाही ते चालू असलेलं दुसरं चालू आहे, वेगळे वेगळे भाषामध्ये अनुवाद काय चालू. ती का झालंय मॅटर आपलं महाराज त्यानं विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलंय महाराज पाठशाळेच्या नावाखाली. 3 विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झालेलं आहे. कोण सांगितलं मला? त्यांच्या जी आई वडील आहेत त्यांचा फोन आला, बाकीच्या लोकांचा फोन आला आणि पती फोन आलाय मला. आणि मी आता 4-5दा फोन केलं तर काही फोन उचललेलं नाही. बर. आता ही बातमी बरेच शिवाचार्याला आणि बरेच जंगम समाजाला माहिती झालेली आहे. आता ह्याच्यात कसं आहे, तुम्ही त्या माणसाचा पट्टाभिषेक केलात, ही मूर्खपणा. त्याबरोबर नाही, त्या माणसाला समजावून सांगा ही का चूक केलास म्हणा. तुला लाज वाटते का म्हणा त्या भाड्याला? आता उद्या जर पोलीस स्टेशन मध्ये कुणी जर अप्लिकेशन अर्ज दिलं पाठशाळेच्या नावाखाली लैंगिक तर 12च्या भावात जाईल महाराज त्यानं, तुम्हाला सांगतो मी. हे बरोबर नाही ना, असे एक शिवाचरण असं करता म्हणजे तुम्ही. नाही, हे आपल्याला माहित नाहीये. मला आता ती लोक का म्हणले अक्षरशः रडून, जगद्गुरूला माहित नाही का म्हणलं ह्या गोष्टी तुम्ही मला का सांगितलीत म्हणलं. मी जगद्गुरूला सांगितलं असतं म्हणलं. जगद्गुरू सांगतील म्हणलं, त्याला झापतील म्हणले अशा माणसाला मूर्खाला ही करायचं म्हणजे. अरे केव्हा सांगितले, कोण सांगितलं तुम्हाला? आत्ता जस्ट महाराज, आत्ता जस्ट 2 घंट्यापूर्वी झाले सगळी चर्चा. कोण सांगितले त्यांच्या नाव? तुम्ही अगोदर त्यांच्याकडून विचारा, सगळं माहिती काढा. त्या मूर्खाकडून सगळं माहिती घ्या. तुम्हाला सांगतो मी आधी. ही बरोबर नाही तुम्हाला सांगतो मी. सगळं ठीक आहे, तुम्हाला कोण साहेब त्यांचं नाव सांगा ना. महाराज 3 विद्यार्थी त्यांच्या आई वडिलांनी मला सांगितलेलं आहे अगोदर, त्याच्याकडून सगळी माहिती घ्या. तुम्हाला सांगतो मी. त्यांचे नाव सांगा. विद्यार्थ्याचं नाव मला माहिती नाही, त्यांच्या आई वडिलांनी फोन केले होते मला, त्यांनी सांगितलेत. त्यांच्या आई वडिलांचे नाव सांगा. आता मुंबईचे आहे, तुम्हाला सांगतो मी. पाठवा. त्यांचा नंबर पाठवा आपल्याला, मी विचारतो त्यांना. नंबर लगेच पाठवतो ना मी. पाठवा. लगेच मी नंबर पाठवतो. नसता लाईनवर घेतो पहिले त्यांच्याकडनं ऐकलं पाहिजे. नाही, लाईनवर घेतो मला. थांबा तुम्ही, फोन चालू ठेवा.